तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुन संवादे भक्ति योगो नाम द्वादशोऽध्यायः। हरि ओम तत्सत। हरि ओम। त्यातला अत्यंत महत्वाचा असा भक्तियोग आपण 12वा शिकत आहोत आणि त्यातील अर्जुनाच्या प्रश्नांनी सतत युक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते येचापि अक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमाः। की या दोन योगी जनांपैकी श्रेष्ठ योग कोणचा, श्रेष्ठ मार्ग कोणचा, की जे अक्षर अव्यक्त असं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या शोधात जे योगी आहेत ते जास्त श्रेष्ठ आहेत का जे सगुण साकार असं जे भगवंताचं रूप आहे, जे भगवत भक्त आहेत त्यांचा मार्ग जास्त चांगला आहे. सो दॅट इज द क्वेश्चन अर्जुना आस्क्ड ऑब्वियसली आफ्टर दॅट विश्वरूप दर्शन. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं की श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः. म्हणजे निश्चितपणे असं भगवंतानी असं उत्तर दिलेलं आहे की मय्यावेश्य मनो ये माम, की जे एकाग्र चित्तानी सतत माझं स्मरण करत असतात, ज्यांच्या मनामध्ये माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, जे मनमना झालेले आहेत. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. दे आर all the time they worship me, they remember me, they are devoted to me. So the one who is devoted to me at all times, श्रद्धया परयोपेता, परम श्रद्धेनी, not as I mentioned अंधश्रद्धेनी. कारण श्रद्धा ही अंधश्रद्धा सुद्धा होऊ शकते. Most of the people who think that they are bhaktas, they have a kind of blind faith, andhashraddha. So what he is saying here, shraddhaya parayopetaha teme yuktatama mataha. ते युक्ततम आहेत, ते श्रेष्ठ योगी आहेत, असं स्पष्टपणे याच्यामध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे. सो वन आर टू थिंग्स बिफोर वी गो फर्दर इज की यामध्ये भगवंत अनन्य भक्तीचा, अनन्य भक्तीनी जे पुढे चाललेले आहेत त्या भक्तांविषयी बोलत आहेत. दोज whose life is entirely for the Lord, those who don't have any other thing in life except remembering God all the time. म्हणजे जे भगवत परायणच झालेले आहेत, संपूर्णपणे सगळं काही जीवन म्हणजे तन मन धन सर्व काही ज्यांनी ईश्वरार्पण केलेलं आहे, जीवनाचा प्रत्येक क्षण हा ईश्वराकरता जे जगतात त्या भक्तांविषयी भगवंत सांगत आहेत. म्हणून त्याला नित्ययुक्ता उपासते. दे आर ऑलवेज देअर विथ हिम. अदरवाईज इन भक्ती आपण 7व्या अध्यायात असं बघितलेलं होतं की 4 प्रकारच्या भक्ती गीतेच्या 7व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. चतुर्विधा भजन्तो माम जना सुकृतिनोर्जना आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. तर या 4 अतिशय दे आर ऑल famous type of ways of worship which have been mentioned in the 7th chapter of Bhagavad Gita. चतुर्विधा भजन्तो माम जनाः सुकृतिनोर्जुन, की जगामध्ये 4 प्रकारचे भक्त नेहमी आढळून येतात. आर्तो, जिज्ञासु, अर्थार्थी, ज्ञानीच भरतर्षभ. त्या आपल्या सगळ्या जणांची भक्ती या कुठच्या तरी 4 प्रकारात कदाचित मोडत असते. की आर्त,
अर्थ म्हणजे बहुतेक वेळा आपल्याला संकटकाळीच भगवंताची आठवण येते. इफ वी आर इन ट्रबल, वी रिमेंबर गॉड. संकट आल्यानंतर आपण म्हणतो, हे परमेश्वरा आता ये माझं संरक्षण कर. सो प्रॉबेबली नाउअडेज देर आर मोर भक्ताच फॉर दी भगवान. कारण सगळ्यांवरच संकट आल्यामुळे सगळ्या बाजूनीच कदाचित आता भगवंताचा धावा होत असेल. तर असे जे सगळे भक्त आहेत ते आर्त भक्त आहेत. की दोज हू रिमेंबर गॉड बिकॉज ऑफ सम प्रॉब्लेम्स विच कम इन लाईफ, बिकॉज ऑफ द डिफिकल्टीज विच दे फेस. गजेंद्र हे आर्तभक्तीचं प्रतीक मानलं जातं. गजेंद्र मोक्षाची कथा सगळ्यांना माहिती आहे. सो वेन ही वॉज कॉट बाय द क्रोकोडाईल, there was no other way, and then he offered that beautiful flower to the Lord, and that is how he was saved. So that is called artha. Artharthi is somebody doing a kind of business with God. अर्थार्थी की हे भगवंता, माझी अमुक एक इच्छा जर पूर्ण झाली तर मी तुला अमुक एक देईन. मला पास कर, मी तुला नारळ देईन. सो इट इज कॉल्ड कोकोनट भक्ती. मला लॉटरीचं तिकीट लागून दे तर 100 ब्राह्मणांना मी जेवायला घालीन, वगैरे वगैरे वगैरे. अशा प्रकारची अर्थार्थी हे बिझनेस टाइप रिलेशनशिप विथ गॉड, वेदर यू एक्सपेक्ट समथिंग फ्रॉम द गॉड, अँड दॅट समथिंग इज युजली सम काइंड ऑफ, म्हणजे याला भौतिक सुख ज्याला आपण म्हणतो, त्या भौतिक गोष्टींची एक प्रकारे भगवंताकडे आपण प्रार्थना करतो, आणि त्या भौतिक गोष्टी प्राप्त झाल्यानंतर परमेश्वराला आपण काहीतरी अर्पण करतो. सो अर्थार्थी. जिज्ञासू, one who is having some sort of curiosity about God. After all, is there something which is running the whole universe? Is there something which is behind all this? हे चराचर जगत आहे, याच्या पलीकडे एखादी सत्ता आहे का? हे सर्व संचालन करणार आहे, सगळं विश्व संचालन करणारा कोणी आहे का? अशा जिज्ञेसेने जो मनुष्य भक्ती करतो त्याला जिज्ञासू असं म्हणतात. आणि अर्थातच सर्वश्रेष्ठ भक्त ज्ञानी आहे, असं त्या 7व्या अध्यायात आपण पाहिलं होतं की वन हू हॅज रिअलाइज. ज्ञानी इज नॉट समबडी हू हॅज गॉट नॉलेज ऑफ दी स्क्रिप्चर्स अँड नोज अबाउट गॉड. वन हू हॅज ऍक्च्युअली रिअलाइज गॉड इज कॉल्ड ॲज ज्ञानी. म्हणजे ज्याला ईश्वर साक्षात्कार झालेला आहे त्यालाच ज्ञानी असं म्हटलं जातं. तर ही ज्ञानोत्तर भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे असं गीतेमध्ये परत परत सांगितलेलं आहे. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ भक्ताज विच हॅव बीन मेन्शन्ड इन द 7th chapter ऑफ द भगवद गीता. बट नाउ हियर व्हॉट ही इज सेइंग इज अनन्य भक्ती. that those who are totally devoted to Lord himself, each and every moment of their life is for the sake of God and God alone. They don't have any other agenda in their life. म्हणून सतत युक्ताये भक्ता, जे सतत माझ्याशी जोडले गेलेले आहेत. नित्य युक्ता, सतत जोडलेले, at all times. It's not interrupted type of connection which they have with God. Okay, so that is the thing which we have to remember. So such bhaktas हे श्रेष्ठतम आहेत असं या श्लोकामध्ये परमेश्वराने सांगितलेलं आहे. मय्यावेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः. तर हे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. पण मग अक्षर अव्यक्त ब्रह्माची उपासना करणारे ते सुद्धा नाहीत का श्रेष्ठ? तर पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात ते सुद्धा शेवटी माझ्याकडेच येतात. येत्व अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थम अचलम ध्रुवम. म्हणजे जे अक्षरम अव्यक्तम अनिर्देश्यम, म्हणजे जे अचिंत्य आहे, जे अव्यक्त आहे,
जे अनिर्देश्य आहे, समथिंग विच कॅनॉट बी डिस्क्राइब, समथिंग विच इज बियॉन्ड इंटलेक्ट, समथिंग विच इज अनमॅनिफेस्ट, अशाची उपासना अर्थात ब्रह्माची उपासना, जे निर्गुण निराकाराची उपासना, असे करणारे जे आहेत की जे सर्वत्र गमचिंत्यंच, जे सर्वत्र आहे, विच इज ऑल एक्झिस्टन्स, सुप्रीम रियालिटी विच वी जनरली रिफर टू एज ब्रह्मन, कूटस्थम अचलम ध्रुवम, and which is there right within ourselves as अक्षर पुरुष. आपल्या आतमध्ये जे अक्षर तत्व आहे की जे अजिबात बदलत नाही, जे शाश्वत आहे, अशा तत्वाची उपासना करणारे ते सुद्धा माझ्यापाशीच येऊन पोचतात असं भगवान सांगतात. सो बोथ टाइप्स ऑफ साधक, दोज हू go after saguna sakara type of bhakti, and those who go after nirguna nirakar type of upasana, both of them reach the same goal. That is the first thing which has been. So the goals are not different. In fact, they are not different yogas at all. None of the yogas are different. They are different paths leading to the same goal. Depending upon the temperament only, they appear to be different to start with. But the path of bhakti and path of dhyana probably appears diametrically opposite kind of path. कारण ध्यान योगी जो असतो ना, that is the path of rejection, that is the path of withdrawal from the world, that is the path where the inward journey of consciousness starts. म्हणजे ध्यानयोगाचा जो पाथ असतो ना, that is the path of rejection. म्हणून शंकराचार्य यन नेती नेती वचनेर निगमा वोचू असं म्हणतात. न इति न इति. सो यू गो ऑन eliminating everything that is manifested to come to the that which is inside, which is not changing. म्हणजे जे जे काही व्यक्त आहे, जे जे काही दृश्य आहे, त्या सगळ्याला आपल्या चेतनेतून काढून टाकून जे अक्षर, जे अव्यक्त, जे कूटस्थ असं तत्व आपल्यामध्ये आहे, त्या तत्वामध्ये अंतर्यामी ब्रह्म तत्वामध्ये येऊन मिळणं हा ज्ञानाचा मार्ग आहे. भक्तीमध्ये यू गो आउटवर्ड टू द एंटायर मॅनिफेस्टेशन वेअर गॉड एक्झिस्ट एव्हरीवेअर. आणि त्याच्यामुळे अपियर टू बी जी डायमेट्रिकली अपोजिट पाथ, की एकामध्ये आपण बाहेर जे जे काही बाह्य जगत आहे, ईशावास्य विदम सर्वम, हे सगळं ईशानीच भरलेलं आहे, हे सगळं भगवंताचंच स्वरूप आहे असं मानून त्याच्याकडे जाणं आणि त्याचं स्वरूप सगळ्या ठिकाणी अनुभव करणं, हा भक्तीचा मार्ग आहे. परंतु शेवटी हे मिळतात मात्र एकाच ईश्वरापाशी, असं ईश्वराने स्वतःच सांगितलेलं आहे की ते सुद्धा मलाच येऊन शेवटी मिळतात. संनियम्येंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. परंतु असे जे अक्षर ब्रह्माकडे जाणारे लोक असतात, अव्यक्ताकडे जाणारे लोक असतात, निर्गुण निराकाराची साधना करणारे लोक असतात, त्यांना अर्थातच काय करावं लागतं? संनियम्येंद्रिय ग्रामम. दे हॅव टू टोटली कंट्रोल the entire body mind complex. Indriya gramam. So all the senses, the mind, you can say the entire prakriti itself, which is in a way manifestation of the Lord himself, they have to withdraw from that prakriti in order to come to the purusha, which is the sankhya way of doing the things. Sanniyamyendriya gramam sarvatra samabuddhaya. And they have to be having this samatva everywhere. समबुद्धया. and समत्वम योग उच्यते. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या असं बघितलं होतं की समत्वाला फार महत्व दिलेलं आहे. ए ज्ञानयोगी हॅज टू बी ऑलवेज इन ए स्टेट ऑफ बॅलन्स ॲट ऑल टाइम्स. एनिथिंग विच इज एक्सटर्नल should not disturb the equanimity of his mind. सर्वत्र समबुद्धया.
आणि अशा हजारो गोष्टी येत असतात आपल्यामध्ये, की जे आपलं समत्व सतत असंतुलित करीत असतात. आणि ज्ञानयोगाला काहीही झालं तरी समत्व स्थितीतच राहावं लागतं. हं. तो संयम्येंद्रिय म्हणूनच संयम्येंद्रिय ग्रामम म्हणजे सगळे हाऊ the imbalance comes in, imbalances come because of the sensations which come to us through the body mind complex. म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून येणाऱ्या संवेदना, मनामधून स्मृतीमधून येणाऱ्या संवेदना, या सगळ्या संवेदनामुळेच सतत आपण असंतुलित होत असतो. तर हे जे सतत असंतुलित होणं आहे, ह्याच्यातून समत्वाकडे येणं हा ज्ञानाचा मार्ग आहे ऍक्च्युअली. सो दॅट इज वाय सर्वत्र समबुद्धया. दॅट इज वाय संयम्येंद्रिय ग्रामम. ही हॅज टू कंट्रोल द सेन्सेस, द माइंड अँड एव्हरीथिंग दॅट रिसिव्स दोज सेन्सेशन्स अँड मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दा आगमा पाहिनो नित्या ताव तितिक्षस्व भारत. असं पण एक अशी की मात्रा स्पर्शास्तु म्हणजे या सगळ्या जे इंद्रिय बुद्धी याच्यातून येणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्याची तितिक्षा हा ज्ञानयोगाचा. म्हणून ज्ञानयोगामध्ये तितिक्षा हा फार मोठी साधना सांगितलेली आहे. यू शुड नॉट बी पर्टर्ब्ड बाय व्हॉट एव्हर इज हॅपनिंग आउटसाइड. ओके. अँड व्हॉट एव्हर इट स्ट्राइक्स यू, यू शुड बी ऑलवेज इन अ स्टेट ऑफ समत्व. ते प्राप्नुवन्ति मामेव. सो सच पीपल who control their mind, body, and everything, and then they do the upasana or worship of Nirguna Nirakara, Akshara Brahma. They also come to me only. That is what he has said. They are not different paths, they are coming to the same Bhagavanta. Sarvabhuta hite rataha. One more characteristic of such a person who is doing Nirguna Nirakara is Sarvabhuta hite rataha. The entire existence, they serve the entire existence also, and they see the सगळं जे भूत भूत याचा अर्थ जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं त्या सगळ्याच हित जे पाहत असतात. सो दॅट मीन्स दे आर नॉट डिस्टिंग्विशिंग बिटवीन देमसेल्स अँड द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. देन ओनली इट इज पॉसिबल दॅट सर्व भूत हिते राहतात. कारण आपण काय करत असतो की फक्त आपलंच हित बघत असतो. दॅट इज सर्वसामान्य मनुष्य आणि दॅट इज नॅचरल स्पॉन्टेनियस प्रोसेस विच इज गोइंग ऑन विद इन अस. जे आपल्या हिताचं नाही ते आपण ताबडतोब वी रिजेक्ट इट ऍट वन्स. जे आपल्या हिताचं आहे वी रन फॉर इट ऍट वन्स. नाउ द ज्ञानयोगी सर्वभूत हिते रताः. He looks after the hita of everything, the whole existence, not only the creatures, not only the human beings, the entire existence itself. He has that equanimity where he is for everything which is existing. आता त्याच्यातला फरक काय आहे हे 5व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की व्हाय इफ बोथ दी थिंग्स आर सेम. म्हणजे निर्गुण निराकाराची साधना आणि सगुण साकाराची साधना ही एकच आहे आणि शेवटी एकाच परमेश्वराशी ती जाऊन मिळते. तर मग त्याच्यामध्ये फरक काय आहे ते आपण या 5व्या श्लोकामध्ये आता पाहत आहोत. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवत भिवरवाप्यते. That is the main, you can say, difference between the path of bhakti and the path of jnana. क्लेशोधिकतरस्तेषाम. निर्गुण निराकाराची साधना करणं, अव्यक्ताची साधना करणं, अक्षर पुरुषाची साधना करणं हे क्लेशकारक आहे. द पाथ इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट पाथ. म्हणूनच उपनिषदामध्ये क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतंत कवयो वदंती असं उपनिषदामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. हा ज्ञानयोगाचा जो मार्ग आहे क्षुरस्य धारा. इट इज लाईक वॉकिंग ऑन दी रेझर्स ब्लेड, एज ऑफ ए
रेझर, शूरस्य धारा. हा, एखाद्या सूर्याच्या धारेवरून चालणं जेवढं कठीण आहे, तेवढं या ज्ञान मार्गातून चालणं अतिशय कठीण आहे. शूरस्य धारा निशिता दुरत्तया मार्गम तत तत् कवयो वदंती. कवयो, द थिंकर्स, द ग्रेट thinkers, the great jnanis, they say that this path is extremely difficult. Why it is so difficult? क्लेशो अधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम. जे अव्यक्ताची उपासना करतात, निर्गुण निराकाराची उपासना करतात, त्यांचा मार्ग अतिशय क्लेशकारक आहे. व्हाय? बिकॉज देहवत बिरवाप्यते. दे आर इन द बॉडी, they are in prakriti, they are working through the body mind complex. Hmm. And staying in the body and then going for something which is beyond body mind senses, which is infinite, जे निर्गुण निराकार आहे, जे अक्षर आहे. आणि आपण आहोत कशामध्ये? शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, की जी सतत बदलती आहे, जे प्रकृतीजन्य आहे. So every jiva is having so many avaranas of prakriti. We are in conglomeration of the prakrutic forces, and in that prakrutic forces, if we have to really be with something which is unchangeable, something which is beyond everything, it obviously becomes difficult. म्हणून जो देहधारी आहे त्याला ही साधना अत्यंत कठीण अशी आहे. दो नॉट इम्पॉसिबल, इट इज डेफिनेटली व्हेरी डिफिकल्ट टू हॅव सच काइंड ऑफ साधना. अव्यक्ता ही गतिर दुःखम. कारण हे दुःखदायक आहे. हे दुःखदायक का आहे? कारण सतत स्वतःला सांगावं लागतं की मी शरीर नाही, मी मन नाही. जसं निर्वाण षटकामध्ये शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे. नाउ दिस इज नॉट ओनली ब्युटिफुल पोएट्री, and this is not only the stavan which we have to remember. Really, for a jnana yogi, he has to experience that he is not the body. It is not enough to say intellectually that I am not the body. मी मन नाहीये, मी बुद्धी नाहीये, हा, मी आय एम नॉट दी सेन्सेस. निर्वाण षटकामध्ये ते निर्वाण म्हणजे ऍक्च्युअली ए ज्ञानयोगी सीज दॅट ही इज नॉट द बॉडी. ही इज एक्सपिरियन्स, ही गोज बियॉन्ड द बॉडी, ही गोज बियॉन्ड द सेन्सेस. नवा पंचकोशा, नवा सप्तधातू, म्हणजे तो शरीर, मन, बुद्धी या सगळ्याच्या पलीकडे खरोखरच जाऊ शकतो त्याची चेतना. हिज कॉन्शियसनेस इज नॉट कन्फाइन्ड to the body mind complex at all. If that happens, then and then alone it is possible that you can really have nirguna nirakara asana. म्हणूनच ऍक्च्युअली शंकराचार्यांच्या सारख्या महापुरुषाला सुद्धा हे खूप कठीण गेलं होतं. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की ही वॉज अ सच अ पिनाकल ऑफ ज्ञान. बट देन देर वॉज वन स्मॉल इन्सिडेंट in his life, you know. At that time when Shankaracharya was there, the untouchability and all that was very much prevalent. Rather, it was too much going on in the society. की जे अस्पृश्य लोक असतात, ते अस्पृश्य लोक जर कुठे जात असतील तर त्यांना ढोल बडवून सांगावं लागत असेल की आम्ही येत आहोत, आम्ही येत आहोत. You all take care that we are coming, so that even the shadow of that untouchable doesn't fall on the common person. Very crazy, of course, but then that was the real thing which was going on even in that society at that time. Okay, and even if the shadow falls, then they have to take bath again. जर अशा प्रकारे अस्पृश्याची छाया जरी आपल्यावर पडली तरी आपण अपवित्र होतो, परत गंगा स्नान करायचो. अशा प्रकारे जातीभेद त्यावेळेला होता, शंकराचार्यांच्या वेळेला सुद्धा. आणि म्हणून असं सांगतात की शंकराचार्य स्वतःच
जेव्हा गंगेवर स्नान करून येत होते, तेव्हा सडनली ही केम अक्रॉस वन अस्पृश्य अँड वन चांडाल. अँड व्हेन द मोमेंट ही सॉ हिम, शंकराचार्य खरं म्हणजे एवढे मोठे ज्ञानी होते, सगळं होतं, परंतु एक प्रकारे सामाजिक रीतिरिवाजाचा इतका प्रचंड मोठा पगडा आपल्यावर पडलेला असतो की सहजपणे त्यांच्या मुखातून निघून गेलं की बाजूला हो, गेट आउट ऑफ माय वे. दॅट इज हाऊ विथ अथॉरिटेटिव्हली ही सेड टू द पर्सन, गेट आउट ऑफ माय वे. डोंट यू सी दॅट आय एम गोइंग फॉर माय पूजा. आणि तो चांडाळ होता, तो शांतपणे उभा राहिला आणि तो म्हणाला की तुम्ही बाजूला व्हायला सांगताय ते कुणाला बाजूला व्हायला सांगताय? कारण जर तुम्ही माझ्या शरीराला बाजूला व्हायला सांगत असाल तर मी काही शरीर नाहीये. आणि तुम्ही जर मला आत्म्याला सांगत असाल बाजूला हो, तर आत्मा काही कुठे जात नाही आणि येत नाही. सो आय डोंट अंडरस्टँड ऍक्च्युअली व्हॉट यू आर ऑर्डरिंग फॉर, whom you are asking to go. At once, Shankaracharya realized that it was a mistake, and actually Lord Shankara himself had come to give him that vision, and he prostrated at once at his feet and said that, oh, म्हणजे आपण सगळं जरी बौद्धिक स्तरावर म्हणत असलो की मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, when it comes to actual practice it becomes so difficult. याचं एक कारण म्हणजे आपण शरीरधारी आहोत, आपल्याला मन आहे, आपल्याला बुद्धी आहे, आणि याच्या हे सगळं सोडून जाणं, मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम याचा अनुभव करणं हे फार कष्टकारक पण आहे आणि दुःखदायक पण आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण असं म्हणत आहेत की अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवत विरवाप्यते. हा मार्ग नुसताच कष्टकारक नाही तर थोडासा दुःखकारक सुद्धा आहे, कारण आपण सगळे देहधारी आहोत. वी आर ह्युमन बीइंग्स, अँड टू रिअली गो बियॉन्ड युअर बॉडी माइंड एव्हरीथिंग इज रिअली रिअली नॉट ओनली टफ बट इवन पेनफुल, रिअली व्हेरी पेनफुल. आणि म्हणून he says that it is better to surrender to God instead of really going after Nirguna Nirakara Brahman. So that is the thing which he is telling in this particular. So klesho adhikataras tesham अव्यक्ता सक्त चेतसाम, ज्यांची आसक्ती अव्यक्तासी अव्यक्ता सक्त चेतसाम. So one whose consciousness is filled with unmanifest निर्गुण निराकार, त्यांचा जो मार्ग आहे क्लेशो अधिकतरस तेषाम, तो क्लेशकारक मार्ग आहे. अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवत भिरवाप्यते. याचं कारण आपण सगळे देहधारी असल्यामुळे इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. सो नाउ व्हॉट टू डू, व्हॉट ही सेज, द बेस्ट वे, द ब्युटिफुल वे इज दिस, ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते. The most beautiful thing with which actually he ended the chapter 11, if we remember. म्हणजे विश्वरूप दर्शन योगाच्या शेवटी जे त्यांनी सांगितलेलं होतं तेच भगवंत आता परत इथे सांगतायत की द बेस्ट वे इज ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. सो बेस्ट वे इज ऑफर ऑल युअर ऍक्शन्स टू मी, ये तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः, माझ्यासाठीच सगळी काही कर्म करा. एव्हरीथिंग विच यू डू, वेदर यू ईट, whether whatever you read, you are talking, you are walking, offer it to Lord and Lord alone. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते. अशी अनन्य भक्ती ज्याची आहे, अनन्य दुसरं काहीच नाही त्याच्याकरता, त्याला अनन्य भक्ती असं म्हणतात. सर्वश्रेष्ठ प्रकारची भक्ती की फक्त परमेश्वरासाठी जगणं, जे काही कर्म यद्यत कर्म करोति तत्तदखिलम शंभोतव आराधनम,
की मी जे जे काही काम करतोय, जे जे काही कार्य करतोय, ती तुझी आराधनाच आहे, असं भक्त समजत असतो. So that is the thing which is told in this particular sutra. When I was in Pondicherry very recently, I came to know about a person who was always there with mother. Hmm. His name was Udar Pinto. Udar Pinto नावाचे actually he was a civil engineer and for a very long, he was a Parsi gentleman and almost dedicated his life in service of mother and Sri Aurobindo, and he was the one actually who was there when Aurobindo left his body, did not believe actually that Aurobindo has left the body, and he was not really uh, accepting that Aurobindo should be buried at all. Because he said, Aurobindo has not gone. म्हणजे अरविंद शरीर सोडून गेलेले आहेत याचा त्यांच्यावर सतत रडत होते ते उदार पिंटो. And then it was because he was civil engineer, mother asked him to construct a kind of pit or well or actually a room where his body is laid. Mother actually asked another pit by the side also for herself, though she was living and lived for so many years later on also. परंतु त्याच वेळी मदरनी त्यांना हे पण सांगितलं होतं की माझ्याकरता पण एक रूम तिथे तयार करा खाली. आणि आता जी आपण अरविंदोंची समाधी बघतो ती खरं म्हणजे त्या उदार पिंटोनी तयार केलेली होती. आणि अनेक वर्ष असं ते मदर बरोबर राहत होते. आणि असे राहत असताना एकदा उदार पिंटोनी मदरना असं विचारलं की मदर माझी साधना कशी चालू आहे सांगा बघू. हाऊ आय एम डुईंग, हाऊ you are seeing me for so many years now and I am doing my own sadhana and how do you feel, any comments about my sadhana की माझी साधना कशी चालू आहे सांगा ना मला. तर मदर सडनली शी सेड सगळंच चुकतंय तुझं. Everything what you are doing is very wrong. Udar Pinto was so much shocked. Actually, the man who was there for years together with Sri Aurobindo and mother and doing everything for the ashram had left his house, dedicated entire life. आणि मदर सरळ म्हणते की सगळंच तुझं चुकतंय. म्हणा मदर आय डोंट अंडरस्टँड व्हॉट यू आर सेईंग. काय चुकतंय सांगा ना मग. मग इतके दिवस तुम्ही सांगितलं का नाही मला काय चुकतंय तर. माझं काय चुकतंय सांगा. मग मदर म्हणाल्या बरं ठीक आहे, तू मला हे सांग की तू सकाळी उठल्याबरोबर काय करतोस. म्हणाल उठल्याबरोबर काय करतो म्हणजे काय करतो म्हणजे काय करतो. मी उठल्याबरोबर ब्रश करतो. तर मदर म्हणाली कसा करतोस तू ब्रश. सो उदार पिंटो सरप्राईज, ब्रश कसा करतो हा काय प्रश्न झाला. जसा लोक ब्रश करतात तसं मी ब्रश करतो. मग मदर म्हणाली की मग त्यानंतर काय करतोस. तर आता ब्रश झाला वगैरे सगळं झालं तर चहा पितो, ब्रेकफास्ट करतो. तर मदर म्हणाली की मग कसा चहा पितोस, कसा ब्रेकफास्ट करतोस. तर उदार पिंटो म्हणाला की मदर आय एम नॉट रिअली अंडरस्टँडिंग यू ॲट ऑल. व्हॉट डू यू मीन कसा ब्रश करतो, कसा ब्रेकफास्ट करतो. Then the mother told him that do you remember me when you are doing your brush or when you are drinking your tea or when you are taking your breakfast? Hmm? Do you remember me and do all these things or you are doing it on your own? Hmm? का तू हे सगळं जे आहे ते मेकॅनिक. सो दिस इज मत्कर्म परमो भव, हाच तो त्याच्यामध्ये संदेश होता. आणि मी परवा सुद्धा एका लेक्चर मध्ये सांगितलं होतं की अरविंद आश्रमच्या तिथे एक फार मोठा बोर्ड आहे की बी अवेअर दॅट मदर इज ऑलवेज लुकिंग ॲट यू. की जो भक्त असतो आपण जे काही करत असतो, mother is always looking at you. So if we have this idea with us, one who wants to enter into this Ananya Bhakti, if he has this idea that God is looking at me, if it is mother for Aurobindo Ashram, it is mother, it is divine mother. But if you have some other concept of God,
Whatever concept of God you have, you may have Krishna, you may have Shiva. So God has many names. God has many forms. All the forms belong to Him only. So it doesn't matter which God. हा आणि त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु जो काही तुमचा आराध्य दैवत आहे, ज्या कोणी भगवंताला तुम्ही मानता, जर आपली अशी भावना असेल की तो सतत माझ्याकडे पाहत आहे, एव्हरीथिंग विच आय डू, गॉड इज लुकिंग ॲट मी. नाउ हाऊ कॅन यू डू समथिंग रॉंग? How can you do something sinful if that awareness that God is looking at me is always there with us? Hmm. So that is exactly what is stored in this particular stanza. हं. की सतत ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्ये नैव योगेन माम ध्यायंत उपासते. की जे सगळी कर्म आहेत, all those actions are offered for me. Now, this is another thing which we have to understand, that when you are doing actions for the Lord, whenever whatever we offer to the Lord is always the best. म्हणजे आपण जी सर्वसाधारणपणे जी पूजा अर्चा करतो, त्याच्यामध्ये सुद्धा जी फुलं आणतो, ती चिखलात पडलेली फुलं आणत नाहीत. We select the flowers which are very fresh, which are very fragrant flowers. That is what we offer to the Lord. Hmm. We don't go to the Lord just like that. We take bath, hmm, आणि आपण धूत वस्त्र घालून तिथे जातो. Whatever we offer to the Lord, जो प्रसाद किंवा जो नैवेद्य असतो, that is also the best. परमेश्वराकरता स्पेशली तो बनवलेला असतो भोग. What is that indicating all that? We try to offer the best to the Lord. की जे आपल्याकडे सर्वोत्कृष्ट आहे ते आपण परमेश्वराला देण्याचा प्रयत्न करीत असतो. सो नाउ इफ द actions are to be offered to the Lord, the actions have to be the best actions. की जर कर्म हीच आमची पूजा होणार असेल, so the mantra which Krishna has given in this particular shloka is work should become worship. Work is worship. So the work which we do has to be the best work. आणि ते जे कर्म असेल ते उत्कृष्ट कर्म असंच असलं पाहिजे. ते कौशल्याने, म्हणून योग कर्मसु कौशलम असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. सो ऑल द इफिशियन्सी शुड बी देअर बिकॉज दॅट वर्क इज फॉर द सेक ऑफ लॉर्ड. If whatever I am doing, if I am doing for myself, lot of mistakes. If I am doing for my boss, many mistakes. If I am working for my company, it is thrust on me. I am not really liking it, but because ये मेरा रोजी रोटी है और इसलिए मैं कंपनी के लिए काम करता हूँ, so somehow I have to finish it. At the most, I may be a sincere worker who may be working for 7-8 hours, but that sense of offering is not there. Neither I will be having the best work at all times. But there will be tremendous change of attitude if I am offering it to Lord. I am not working for X, Y, Z, for company, for this, for that, but only for the sake of Lord. Then that work has to be the best work. The flowers which are to be offered to the Lord should be best, fragrant, beautiful flowers. So that is another thing which has been told in this. म्हणूनच कर्म, भक्ती आणि ज्ञान हे खरं म्हणजे एकत्रच भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, की ज्याच्याविषयी आपण पुढे जाऊन एखाद्या दिवशी बोलणार आहोत. अँड दॅट इज वाय अरविंदो इज ऍक्च्युअली एम्फसाइजिंग. अरविंदोज साधना अकॉर्डिंग टू गीता इन्क्लूड्स दीज 3 इनव्हेरिएबली. म्हणजे कर्म, ज्ञान आणि भक्ती याचा सुरेख संगम हा आपल्या साधनेमध्ये झालं पाहिजे असं अरविंदू परत परत सांगतात. सो ऍक्शन इज कॉमन इन ज्ञान योग, ऍक्शन इज कॉमन इन भक्ती योग ऑल्सो. ओके, सो यू कांट रियली, द प्रोसेस ऑफ डिवोशन ऑल्सो इज an action. The process of getting knowledge is also so. Without action, both
karma and jnana cannot be done. So in this particular stanza, this is the thing which has तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. अशा प्रकारे जो केवळ माझ्यासाठीच काम करत असतो, जो अनन्य भक्तीनी सतत माझी आठवण करत असतो, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. हा, सो इन दिस मृत्यू लोका, संसार सागर असं त्याला म्हटलेलं आहे. याला एक तर मृत्यू लोक असं म्हटलेलं आहे. वाय इट इज कॉल्ड मृत्यू लोक? बिकॉज इट इज एव्हर चेंजिंग अँड whosoever has come on this लोक has to go one day or the other. या हा जो आपला लोक आहे, त्या लोकाचं अंतिम सत्य मृत्यू हेच आहे, हे सतत आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आपण मृत्यू लोकामध्ये nobody is nobody has come here to stay permanently. And nothing in this world is permanent, not even my body. आणि म्हणूनच जो भक्त असतो ना, तो सुद्धा हे हे जे शरीर आहे, he stays in his body as a guest. He says that I have occupied this guest house for some time. The Lord has given me this body. I am occupying it only as a guest. So house doesn't belong to you. The म्हणजे वी आर त्याला काय म्हणतो आपण, की जे पेमेंट करून पेइंग गेस्ट टाइप ऑफ पीपल who are occupying this body. Okay, as soon as it is over, and we shall not be able to take care of this body when once it dies, somebody else has to take it to the cremation ground and do the last rites. And then all the time we have been saying, this is my body, my body. So that is the thing that, म्हणजे सगळ्यात मोठा जर अविद्या कोणची असेल तर मी शरीर आहे, हीच अविद्या ती असते. आणि या सगळ्या संसार सागरात आपण सतत गटांगळ्या खातोय. संसाराला सागर म्हणण्याचं कारण, दी सी इज ऑल्सो फुल ऑफ वेव्स ऑल द टाइम, गोइंग अप अँड डाऊन. सो दॅट इज व्हॉट वी फाइंड इन अवर लाईफ ऑल द टाइम. समटाइम्स गोइंग अप, समटाइम्स गोइंग डाऊन. सुख आणि दुःख याच्या हिंदोळ्यावरच आपण सतत आपलं जीवन चाललेलं असतं. कधी सुख कधी दुःख, आणि मोस्ट ऑफ द टाइम probably the दुःख. आणि सुख आणि दुःख कधीच नसेल तो boredom is the another thing which many people may be feeling at this particular hour. की त्याने विचारलं की बुवा तुम्ही कसे आहात आता सध्या, तुम्हाला घरीच राहावं लागतंय, बाहेर कुठे जाता येत नाही, काही करता येत नाही. बाकी सगळं ठीक आहे, बट इज टेरिबली बोरिंग. सो सुख आणि दुःख याच्यानंतर तिसरं जर काही सतत आपल्याला भेडसावत असेल तर म्हणजे बोर्डम. वी डोंट हॅव एनिथिंग टू डू अँड नथिंग ॲट ऑल. द सेन्स ऑफ नथिंगनेस, बोर्डम. दिस इज अनदर थिंग विच इज हॅपनिंग टू अस, सो मच ऑफ बोर्डम. तर हा मृत्यू संसार सागरात तेषामहम समुद्धरता. He says, the Lord says, at all times, in all situations, I am there with you. Even if we get bored, if we start thinking about Lord, if we start reading about God, if we start worshipping God, the boredom will go. Even if you are in great sorrow, the prayer, the worship, म्हणजे भक्तीचे जे अनेक मार्ग सांगितलेले. सो दीज आर द ऑर्डिनरी वेज ऑफ डुईंग भक्ती. अकॉर्डिंग आपण अनन्य भक्त जरी झालो नसलो अर्जुनासारखे, तरी आपल्या स्वभावाप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे ज्या प्रकारे आपल्याला भक्ती करता येईल ती जर केली तर तेषामहम समुद्धरता, तो तारून नेतो आपल्याला सगळ्या, इन ऑल सिच्युएशन तोच आपला तारण आहे. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. सो one who are those who are continuously meditating on me. Me here is सगुण साकार रूप ऑफ ईश्वर, की माझ्या सगुण साकार ईश्वरी रूपाचं जे सतत ध्यान करीत असतात, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात.
आणि म्हणून 8व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, मय्येव मन आधस्व मयि बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशयः. Therefore fix your mind on me and continuously be in contact with me and me alone. Mai buddhim niveshaya. Your intellect should be with me only. Think only about me. आपण जो निवेश केलेला असतो, आपली जी बुद्धी ज्या निवेशाकरता आपण वापरतो ते निवेश सगळे वर्ल्डली निवेश असतात. कुठे पैसे गुंतवावे, कुठे फायदा होईल, कुठे तोटा होईल. द इंटलेक्ट विच वी हॅव आपल्या भौतिक फायद्या तोट्या करता, भौतिक स्वार्थाकरता या बुद्धीचा आपण उपयोग करत असतो. भगवंत असं म्हणतात की स्वार्थाऐवजी परमार्थाकरता याचा उपयोग करा. ही बुद्धी दुसऱ्या कुठेतरी भौतिक सुखामध्ये, भौतिक फायद्या तोट्यामध्ये लावण्यापेक्षा मयी बुद्धीम निवेशय. लेट युअर इंटलेक्ट बी विथ मी. म्हणजे सगळे जे विचार असतील माझ्याविषयी ते विचार असू देत. सो ऑल द टाइम having awareness of, so you have to be with God consciousness all the time. मय्येव मन आधस्व मयि बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशयः. So if such a bhakta is there, then that is the sign of अनन्य भक्ती. की अशा प्रकारचा जो भक्त असतो तो अनन्य भक्त असतो. आणि असा अनन्य भक्तीचाच हा भक्तियोग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि या अनन्य भक्तीमध्ये जाण्यासाठी जे 7व्या अध्यायातले आपण जे आर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी हे भक्ताचे प्रकार पाहिले, त्यानंतर भगवंत म्हणतात की मला सगळ्याच प्रकारचे भक्त प्रिय आहेत. असं नाही फक्त ज्ञानीच मला प्रिय आहे, असं नाही फक्त साक्षात्कारी पुरुषच मला प्रिय आहे. इवन तो आर्थ असला, इवन तो जिज्ञासू असला, इवन तो अर्थार्थी असला तरी सुद्धा तो मला प्रियच आहे. ओके, बट ही इज ऑन द स्टेज, ही इज प्रोग्रेसिंग. सो इफ वी आर अर्थ और जिज्ञासू और अर्थार्थी, slowly and slowly we should proceed towards ananya bhakti. That is the message of this particular chapter, which is known as Bhakti Yoga. मला वाटतं आज आपण इथे थांबूया. 8व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहे. आज आपण इथे थांबूया आणि ओम असतो मा सद्गमय ही प्रार्थना आपण आता म्हणूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.